आम्ही गार्डनला आलो आणि हे गार्डन बघा एवढं छान आहे ना, खूप भारी गार्डन आहे. तुम्हाला पूर्ण दाखवते. पाऊस येईल याचा अंदाज आहे म्हणून पहिलेच छत्री सोबत घेऊन आली आहे. पहिलेच सगळी तयारी करून. पाऊस आला पण नाही तर रस्त्यावर पाऊस आला पण, त्यासाठी हे BMCचे कर्मचारी रस्त्यावर उभे होते. आमची ड्युटी संपली आणि जायचं होतं घरी. मग काय शूज हातात घेतले आणि निघालो त्या पाण्यामधून. पुढे येत नाही तर त्या पाण्यामधून तर शूज घेतले आणि शूज घातले. शूजची अवस्था तुम्ही बघू शकता, आता ते लवकरच खराब होतील. तसेच घातले, सॉक्स नाही घातले तर परत ओले झाले असते. माझ्या स्टेशनला आली तर आमच्याकडे पण पाऊस चालू होता. चांगलं वाटत होतं. मग काय रूमला जाऊन घेतले पोहे बनवायला. छान असे पोहे बनवले व एका साईडला घेतला चहा बनवून. दोघींनी नाश्ता करायला घेतला व पोहे तर बनवले पण त्यात मीठच नाही टाकलं. सगळी गडबड केली. परत गेली, परत मीठ टाकलं आणि गरम करून आली व निघली बाहेर जायला. असं असतं, घरी आल्यावर येताना सामान जरी आणलं ना तरी परत जावंच लागतं. काही ना काही राहतं आणि पाऊस पण चालूच होता त्यामुळे तर मी ड्युटीवरून आली आणि नंतर दळण वगैरे टाकलं व आता जेवण वगैरे झालं आणि म्हटलं घरी बसून काय करायचं, तर आता मी चालली आहे फिरायला. तर तुम्ही कुठं जायचं हे काही फिक्स नव्हतं, तर निघाली व नंतर विचार केला की चला गार्डनला जाऊया, आधी फोटो वगैरे काढूया आणि छान फिरूया. वातावरण छान होतं त्यामुळे. तर इथं आम्ही गार्डनला आलो आणि हे गार्डन बघा एवढं छान आहे ना, खूप भारी गार्डन आहे. तुम्हाला पूर्ण दाखवते. तर बघा गार्डन तुम्ही बघू शकता किती भारी दिसते, हिरवगार. अजून तर पाऊस पडायचाच बाकी आहे. छान, खूप मोठा, तेव्हा तर लय भारी वाटेल. तर म्हटलं चला, घरात राहून एवढा भारी अनुभव भेटला नसता म्हणून फोटो वगैरे काढले, थोडे व्हिडिओ काढले आणि पूर्ण गार्डन बघितलं. छान थोडा वेळ बसलो. खूप भारी वाटते पावसाळ्यात फिरायला ना, खूप भारी वाटते. पावसाळ्यात कुठं पण फिरायला गेलं ना तर खूप भारी वातावरण होतं आणि जर मी रूममध्येच राहिली असती तर मला हे अनुभवता आलं नसतं म्हणून बाहेर आली. छोट्या छोट्या मुलांना खेळण्यासाठी पण खूप भारी आहे सगळं आणि खूप छान गार्डन आहे. एवढं छान वातावरण झालंय ना, आणि त्यात आम्ही इथं बसलोय आणि वातावरण पण खूप छान झालंय आणि फोटो पण छान छान काढले. एवढे भारी फोटो काढले ना, तुम्हाला बघायचे असेल तर इंस्टाला तुम्ही बघूच शकता. आणि हे गार्डन पण खूप छान आहे. आणि चला आता फोटो काढले आणि याच्यानंतर आम्ही जाणार आहे पिक्चर बघायला. कोणता पिक्चर बघायला जाणार आहे ते पण दाखवतो. छान असं पावसाचं वातावरण झालंय. आज मी पाऊस येतो का काय माहितीये ना, समजेल. आणि यायला पाहिजे पाऊस. छान ओलं व्हायचं, मस्त रील्स वगैरे काढायचं, बस एवढंच आहे. तर बघू आता पाऊस येते की नाही ना. आता मी चालली आहे पिक्चर बघायला. कोणता पिक्चर बघायला ते पण तुम्हाला दाखवतो. तर तुम्ही पण पुढे बघा. पाऊस येईल याचा अंदाज आहे म्हणून पहिलेच छत्री सोबत घेऊन आली आहे. पहिलेच सगळी तयारी करून. आता मी आली आहे मॉलला आणि आम्ही जाणार आहे पिक्चर बघायला. आणि मधात एक असं झालं की माझा मोबाईलच खाली पडला की त्याच्यावर गाडी जात होता, गेल्याने तेवढं तरी बरं झालं. खरं सांगू, पिक्चर बघितला, पिक्चर पण छान होता. त्यातले गाणे तर खूपच भारी आहे. ते तर तुम्ही पण बघितलं असेल, गाणे खूप छान आहे. बघितला आणि निघालो रिटर्न जाण्यासाठी. लिफ्टची तिथं पण ती पण लिफ्ट चालू होती पण मला याच लिफ्टने जायचं असतं त्याच्यामुळे मी त्याच्यातच गेली, लवकर थांबली. आणि ही आहे ठाणे स्टेशनजवळ आमच्या विदर्भातली कचोरी म्हणजे शेगाव कचोरी. ती पण शेगाववाल्या दादाजवळची. म्हणजे खूप भारी वाटत होतं खाताना पण, की आपल्या विदर्भाच्या माणसाने इथं दुकान आहे आणि त्या दुकानातली कचोरी आम्ही खातोय आणि टेस्ट वाव, पूर्ण आमच्या गावाकडचीच. म्हणजे मनच एकदम खुश होऊन गेलं. कचोरी आणि त्याच्यासोबत मिरची लय भारी वाटत होतं खाताना. आणि खरंच तुम्ही पण इकडे जर गेले तर नक्की खा, खूप भारी आहे शेगाव कचोरी. कधी खाल्ली नसेल ना तर खाऊन बघा. आमच्या विदर्भातली कचोरी आहे, खूप भारी आहे. त्यानंतर गुलाबजामुन दिसले. मोह काही आवरत नाही खाण्याचा. जसा पावसाळा सुरू झाला तसं खूप भारी खाऊ वाटते. घरून निघालो तर काहीच प्लॅन नव्हता, कुठं जायचं काय करायचं काहीच नाही. आता गार्डनला गेलो, मग विचार केला पिक्चर बघू. पिक्चर बघून झाला, मग भूक लागली होती तर शेगाव कचोरी खाल्ली. त्याच्यानंतर गुलाबजामुन खाल्ले व आता आलोय जेवण करायला. आता जेवण लागते की नाही माहिती नाही, पण जेवण करायला आलोय. त्याच्यानंतर घरी जाऊन परत रिटर्न आली व दळण घेऊन गेली, कारण दळण पण महत्त्वाचं होतं नाही ना आजच्या आजमध्ये. कारण उद्या काही भेटलं नसतं आणि उद्या सकाळीच मला ड्युटीला जायचं होतं. मग चपात्या बनवायच्या, तर मग त्यासाठी दळण घेऊन आली. दळणाला थोडा वेळ तसंच ठेवलं व नंतर भरून ठेवलं, कारण ते जर तसंच रात्रभर ठेवलं असतं तर किटकुल वगैरे गेलं असतं. मग आधीचं जे पीठ होतं याचं ज्वारीचं वगैरे ते भरून ठेवलं, त्याच्यावर हे दळण भरून ठेवलं, कारण चपात्यांचं जास्त लागतं. तर आता माझे सगळे कामं झाले आणि मला यायला पण खूप उशीर झाला होता. आली आणि परत आल्यावर कळलं की आपण दळण आणलंच नाही. परत गेली, दळण आणलं, दळण डब्यामध्ये भरून ठेवलं. आता सगळी कामच झाली. उद्या ड्युटीला पण जायचंय. आजचा दिवस छान गेला, जास्त काही शूट घेता आलं नाही. जसं घेतलं तसं ब्लॉग मी अपलोड करणारच आहे युट्यूबला. ब्लॉग बघा, आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.